नागपूरमधील हिंसाचारात जखमी झालेले झोन 5चे डीसीपी निकेतन कदम यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। त्यांच्यावरती कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आलेला होता। दरम्यान डॉक्टरांनी कदमांना 15 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे। नागपूरमधील दंगली प्रकरणात नागपूर पोलिसांनी आतापर्यंत 50 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतले, तर 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दंगलीमध्ये विधी संघर्ष बालकाचाही समावेश आहे। या प्रकरणात स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपुरातील हिंसाचारात सगळ्यात आधी पेशणे कुटुंबावरती दगडफेक झाली। 200 पेक्षा अधिक तरुणांनी या घरावरती हल्ला चढवला। पेशणे यांच्या घरी दगड, विटा आणि लोखंडी रॉड आढळून आलेले आहेत। या प्रसंगाबाबत सांगताना माधुरी पेशणे यांना डोळ्यात पाणी आलं। नागपूर हिंसाचार प्रकरणात जखमी झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावरती आणि कर्मचाऱ्यावरती न्यू इरा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या जखमी पोलिसाची भेट घेतली। हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करत त्यांनी कारवाईची मागणी केली। नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत गीतांजली टॉकीज परिसरातल्या 4 चाकी गॅरेजचं मोठं नुकसान झालं। या गॅरेजमधील 8 ते 9 वाहनं फोडण्यात आली। नागपूर शहरातील हंसापुरी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे। यात सुमारे 20 पेक्षा अधिक दुचाकी जाळण्यात आल्या। अनेक घरांवरती दगडफेक करण्यात आली आहे, तर जाळपोळ करण्यापूर्वी या भागातील सीसीटीव्ही फोडण्यात आले। नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत परिसरातील दवाखान्यांचीही तोडफोड करण्यात आली आहे। गोरगरीब रुग्णांवरती उपचार करणाऱ्या बंडू क्लिनिकच्या या दंगलीमध्ये मोठं नुकसान झालंय। गेल्या 40 वर्षांपासून रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर देखील या दंगलीपासून वाचू शकले नाही। नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या राड्यात दगडफेकीत विटांचा वापर करण्यात आलेला आहे। या परिसरात बऱ्याच घरांची बांधकामं सुरू आहेत, त्यामुळे दगडफेकीमध्ये विटांचा वापर झाल्याचं समोर आलं। राड्यानंतर तणावाचं वातावरण असल्यामुळे नागपुरातील काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली। कोतवाली, गणेशपेठ, लकडगण, 5 पावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा यासह अनेक ठिकाणी संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले। नागपूरच्या हिंसाचारानंतर कोल्हापूरच्या संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला। छत्रपती शिवाजी चौकात एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या। नागपुरातील हिंसाचाराची घटना सुनियोजित होती अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली। पोलिसांवर कुऱ्हाडीनं हल्ला केला, हा पोलिसांवरती हल्ला करणं कोणत्या संविधानात लिहिलंय असा सवाल नितेश राणेंनी केला। तर सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार नाही असंही राणे म्हणाले। दंगल करणाऱ्यांची जात धर्म पाहणार नाही, कायदा हाती घेणाऱ्यांवरती कारवाई होणार, त्यांची गय केली जाणार नाही। हा हल्ला पूर्वनियोजित होता असा संशय मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला। पोलिसांवरील हल्ला सहन करणार नाही, पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, सर्वांना कठोर शासन करणार असा थेट इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे। महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणी केलं, कोण आहे हा औरंग्या, त्याचं समर्थन करणं कितपत योग्य असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विचारला। तर औरंग्याचं संरक्षण करणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणार असा इशाराही दिला आहे। नागपुरातील हल्ला हा कट रचून पूर्वनियोजित करून करण्यात आला होता। आंदोलकांकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले, त्यांना बॉम्बचा पुरवठा कोणी केला असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे। हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली होती। यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चांगला समाचार घेतला। हर्षवर्धन सपकाळ देशद्रोही आहेत, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी शिंदेंनी केली। तर मी जे बोललो त्यावरती ठाम आहे, मी माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली। मी देवेंद्र फडणवीसांची व्यक्ती म्हणून औरंगजेबाशी तुलना केली नाही, कारभार म्हणून तुलना केली असं स्पष्टीकरण सपकाळांनी दिलं आहे। नागपुरातील दंगलीनंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधलाय। हा जर पूर्वनियोजित कट होता तर गृह खात्याच्या ते कानावरती का आलं नाही, गृह खातं झोपा काढत होतं का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे। ज्या शहरात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहतात अशा शहरामध्ये प्रकार घडतो आणि पोलिसांना याबाबतची कल्पना नसते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलंय। पोलिसांनी जर ती जळणारी चादर बाहेर काढली असती तर ही गोष्ट पुढे इतकी वाढली नसती असंही आव्हाड म्हणाले। महंत रामगिरी महाराजांनी औरंगजेबाची कबर काढण्यासाठी समर्थन दिलं। छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली, अशा क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी सुरू आहे, त्याला आमचं समर्थन आहे असं महंत रामगिरी महाराज म्हणाले। संजय राऊतांनी नागपुरातील दंगल प्रकरणी सरकारवरती हल्लाबोल केलाय। राज्यात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। नागपुरात दंगल पेटवणारे कोण आहेत आणि त्यांना कोणाची प्रेरणा आहे असा थेट सवाल संजय राऊतांनी केला। केंद्र आणि राज्यात तुमचं सरकार, मग सरकारने औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करावी,
कबर का उद्ध्वस्त करत नाही असा सवाल संजय राऊतांनी विचारलेला आहे. तर औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण तुमचेच लोक करतायत असा टोला संजय राऊतांनी सरकारला लगावला आहे. सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या राजकारणामुळे नागपुरातील राडा घडला असा आरोप वैभव नाईकांनी केला. तर घटनेतील दोषींवरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सुद्धा नाईकांनी केली. बाबरीला पोलिसांनी संरक्षण दिलं होतं तरी सुद्धा बाबरी पाडली. मग आता औरंगजेबाच्या कबरीचं काय होतंय ते पहा असा सूचक इशारा संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला. भडकाऊ विधान करणाऱ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी ताकीद द्यावी अशी मागणी अमोल कोल्हेंनी केली आहे. तर औरंग्याची कबर ही मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे, त्यामुळे कबरीच्या बाजूला मराठ्यांचं शौर्य स्मारक बांधावं अशी मागणी सुद्धा कोल्हेंनी केली. नागपूरच्या घटनेला नितेश राणे आणि बजरंग दलाच्या वतीने करण्यात आलेलं वक्तव्य जबाबदार असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय. काही नेते जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करतायत असा आरोप सुद्धा त्यांनी केला. जे मंत्री द्वेष पसरवण्याचं काम करतात अशा मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे अशी मागणी अनिल देशमुखांनी केली आहे. नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. नागपूरमध्ये कधीही दोन गटांमध्ये दंगली होत नाही असंही देशमुख म्हणाले. बेकायदा बांधकामाविरोधात ठाणे महानगरपालिकेचं पथक दिव्यामध्ये कारवाई करणार आहे. दरम्यान या तोडक कारवाई विरोधात नागरिकांनी किरडी आंदोलन करत कारवाईचा निषेध केला. पुण्याच्या बालेवाडीत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांनी धिंड काढली. या ठिकाणी आरोपींनी गाड्या फोडल्या, तिथेच धिंड काढत 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भांडूपच्या गौतमनगरमधील एका ग्राउंड+1 असलेल्या दुकानाला आग लागली. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असून यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पॅन कार्ड प्रमाणेच आता मतदान ओळखपत्र सुद्धा आधार कार्डशी लिंक करावं लागणार आहे. आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्याबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय. निवडणूक आयोग, गृहसचिव, UIDAI, कायदा मंत्रालय यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेची बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये रवानगी करण्यात आली आहे. शिरूर कासार न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर खोक्या 3 दिवस शिरूर पोलीस ठाण्यामध्ये होता. सोन्याची झेप सुरूच असून जळगावात या न्यायदेवतेनं निकाल दिला. आता पोलिसांनी बिळातून बाहेर काढून कोरटकरला अटक करावी. कोरटकर एकटा आहे की त्याच्यासोबत अजून कोण आहे? महाराष्ट्र अशांत करण्याचं षड्यंत्र सुरू आहे का, याचा तपास करणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया इंद्रजित सावंतांनी दिली. सोन्याची झेप सुरू असून जळगावात या सुवर्णनगरीत सोनं 91,000 गेलेलं आहे. तर चांदीने चक्क 1 लाखांचा टप्पा गाठलाय. गेल्या महिन्याभरात सोन्याचे दर 4,000 वधारले. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला दिलासा मिळालाय. पुढील सुनावणी 15 एप्रिलला होणार आहे. तोपर्यंत दिल्ली पोलिसांना अधिक सविस्तर तपास करण्याचे निर्देश देण्यात आले. बीडच्या कुटेवाडी गावात कागदोपत्री सिमेंटचे रस्ते दाखवून लाखो रुपयांचा निधी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी गावकरी करतात. दौंड साखर कारखान्यातून मळी आणि रसायनयुक्त पाणी ओढ्याद्वारे भीमा नदीपात्रात सोडलं जात असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती. दरम्यान या बातमीनंतर 5 केमिकलयुक्त पाण्याचे सॅम्पल प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून घेण्यात आले. विधान परिषदेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय. त्यांचा इतिहास मला माहिती आहे. बाळासाहेबांच्या विचारांसाठी आम्ही मंत्रिपद सोडलं, मात्र त्यांचे प्रमुख मोदींना भेटून माफी मागून आले. दिल्लीत जाऊन लोटांगण घातलं असा खोचक टोला शिंदेंनी लगावलाय. फलटणमधील नीरा देवघरच्या पाणी प्रश्नावरून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आक्रमक झाले. अशातच रामराजे निंबाळकरांनी स्टेटस ठेवून त्यांच्यावरती टीका केली आहे. विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. पोटनिवडणुकीमध्ये 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडके हे बिनविरोध झाले. कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत अवैध ठरलेल्या 10 अर्जांपैकी पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी 9 अर्ज वैध असल्याचा निकाल दिलेला आहे. वैध ठरलेले सगळे उमेदवार पृथ्वीराज चव्हाणांचे समर्थक असून अवैध ठरलेले अर्ज हा विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा आहे. बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावरती होते. पोलीस अधीक्षकांसह बैठक घेत त्यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना लक्ष्य केलेलं आहे. वाशिममधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात काँग्रेसच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळेला राज्य महामार्गाचं काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य महामार्गाचं काम कंत्राटदारांनी अर्धवट सोडून दिलं, त्यामुळे गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून वाहन चालक आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय.
हिंगोलीच्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर बौद्ध अनुयायांनी धरण आंदोलन केलं. बौद्धगयातील महाबोधी महाविहारचं व्यवस्थापन बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावं, त्याचबरोबर महाविहार कायदा रद्द करावा ही मागणी करण्यात आली. माथेरानमध्ये घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक केली जाते. याला आळा घालण्यासाठी माथेरानकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केलाय, मात्र याला यश आलेलं नाहीये. त्यामुळे माथेरान बचाव संघर्ष समितीकडून माथेरान बंदची हाक देण्यात आली आहे. जायकवाडी धरणाचं पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडावं या मागणीसाठी सिंदफणा पट्ट्यातल्या 140 गावातील लोकांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान प्रशासन दखल घेत नसल्यामुळे उपोषणकर्त्यांनी पाण्याचा त्याग केल्यामुळे देवीदास चव्हाण यांची प्रकृती खालावली आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये, त्याचबरोबर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी झालेली नाहीये. त्यामुळे या मागण्या पूर्ण करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. दरम्यान मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. जळगावच्या धानवड गावात राहणाऱ्या सोनी चव्हाण या विवाहितेने पतीसह सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्यागृह गळफास घेतलेला आहे. गेल्या 3 वर्षांपासून छळ सुरू होता अशी माहिती आहे. दरम्यान आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयत तरुणीच्या माहेरच्यांनी घेतला आहे. बौद्धगया इथल्या महाविहारच्या व्यवस्थापन कायदा तातडीने बदलावा या मागणीसाठी धुळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने धरण आंदोलन केलंय. यावेळेला बुद्धगया महाबोधी महाविहारचं निमंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन त्यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. भुसावळमध्ये बौद्ध समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बौद्धगया मंदिर ॲक्ट 1949 रद्द करण्याची मागणी समाज बांधवांनी केली. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने बौद्ध समाज बांधवांनी सहभाग घेतला. अकलूज गावचं ग्रामदैवत आई अकलाई देवीला द्राक्षांची आरास करत देवीची महापूजा करण्यात आलेली आहे. अकलाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. लातूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांसह कृषी, पशु प्रदर्शन, कुस्ती स्पर्धेसह रक्तदान शिबिर उपक्रम राबवलेले. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण झालेले 47 विद्यार्थी इस्रोमध्ये 5 दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निघालेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी या मुलांना शुभेच्छा दिल्या. कोकणात शिमगोत्सवाच्या अनेक प्रथा आणि परंपरा आहेत, त्या आज सुद्धा जोपासल्या जात आहेत. बोरली गावात शिमग्याची आगळीवेगळी परंपरा जपली जाते. चिंचोबा देवीच्या उत्सवाला महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. तर होळीनंतर 7 दिवस शिमगोत्सव साजरा केला जातो. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोठेगाव शिवारात रमेश धांडे या शेतातील नवीन विहिरीचं खोदकाम सुरू असताना दगड आणि मातीचा ढिगारा कोसळून 2 मजुरांचा मृत्यू झालेला आहे, तर 1 मजूर गंभीर जखमी झाला आहे. जळगाव शहरातील टॉवर चौकात उड्डाणपुला शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं लाखोंचं नुकसान झालंय. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवरती नियंत्रण मिळवलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. अकोला रेल्वे स्टेशनवरती एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करत असताना चोरट्याने महिलेच्या पतीवरती प्राणघातक हल्ला केलाय. दरम्यान उपचारादरम्यान संबंधित महिलेचे पती हेमंत गावंडे यांचा मृत्यू झालाय. जालना शहरातील अंबड चौफुली ते नूतन वसाहत दरम्यान असलेल्या विविध हॉटेल्सवरती जालना तहसील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. या कारवाईमध्ये 17 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले. धुळ्यातील आझाद नगर पोलिसांनी बनावट नोटांसह एकाला अटक केली आहे. दिलीप पावरा असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 25,000च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. जळगावच्या भडगावमधील मुख्य रस्त्यावरती असलेल्या ज्वेलर्स दुकानामागची भिंत फोडून चोरट्यांनी तब्बल 6 किलो चांदी आणि रोख रक्कम लंपास केली. 2 दिवसांपासून दुकान बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी थेट भिंत फोडून चोरी केली. भोरमध्ये 6 महिन्यांपासून सार्वजनिक खासगी विहिरी तसंच बोरवेलच्या पाणी टंचाईचा वायरचं चोरीचं सत्र अजून सुद्धा सुरू आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये जेधेवाडी पोळवाडी इथल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. परभणीतील सराफ बाजारात असलेल्या एका दुकानातून बुरखाधारी महिलेने 69,000चे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीची सगळी घटना CCTVमध्ये कैद झाली. रत्नागिरीच्या खेडमध्ये मोहिते कुटुंबियांना जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी किरकोळ गुन्हे दाखल करत संशयितांना पाठीशी घालण्याचं काम केलं आणि तक्रारदारांच्या जखमी मुलालाच पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप सुरेश आणि सागर मोहितेंनी केलाय. लवकरच गृह मंत्रालयाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
निफाडच्या ओझर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत जप्त केलेला लाखो रुपयांचा बनावट देशी विदेशी दारूचा साठा नष्ट केलाय. गेल्या 2 ते 3 वर्षात पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत दारू जप्त केली होती. बीडच्या नाथापूरमध्ये गावठी पिस्तूलने हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. धुलिवंदनाच्या दिवशी शेतामध्ये आयोजित पार्टीमध्ये तिघांनी गोळीबार केला होता. या सगळ्या वेगवान बातम्यानंतर